अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीपासून 5 राशींचे भाग्य चमकेल. या राशी बनतील मालामाल, कारण 65 वर्षानंतर बनतोय बुधादित्य राजयोग. यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी 2025ला आहे. संक्रांतीच्या या दिवशी बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे, त्यामुळे 5 राशींचे नशीब जोरावर आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायचे आहे की 65 वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी हा संयोग जुळून आला आहे. त्यामुळे 14 जानेवारीला सूर्यदेव आणि कुबेर महाराज यांची विशेष कृपा या 5 राशींवर राहणार आहे. त्यामुळे या राशींच्या आयुष्यात मोठ्या आनंदाच्या घडामोडी येणार आहेत. होय मित्रांनो, कुबेर महाराज या राशींवर धनसंपत्तीचा वर्षाव करतील. 14 जानेवारीपासून 12 पैकी 5 राशी करोडपती होऊन मालामाल होणार आहेत. होय, ज्योतिषशास्त्रानुसार 65 वर्षानंतर धनु आणि मकर राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे या राशींच्या व्यक्तींना पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. वैदिक शास्त्रानुसार 2025च्या सुरुवातीला अनेक ग्रह राशी परिवर्तन करत शुभयोग निर्माण करणार आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्याच्या हा राजयोग 2 वेळा तयार होईल. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि बुधादित्य राजयोग निर्माण होईल. त्यानंतर 24 जानेवारीला बुध धनु राशीत सूर्याच्या सोबतीने गोचर करेल आणि पुन्हा एकदा बुधादित्य राजयोग तयार होईल आणि 5 राशींचे नशीब चमकून जाईल. याचप्रमाणे या राशींना आकस्मिक धनलाभ आणि प्रगतीचे योग निर्माण होत आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आदित्य म्हणजे सूर्य. अशा प्रकारे कुंडलीत सूर्य आणि बुध या 2 ग्रहांचा एकत्रित अस्तित्व असते, तेव्हा बुधादित्य राजयोग निर्माण होतो. सूर्य ज्या भावात अस्तित्वात असतो त्या भावाला तो मजबूत बनवतो. एकत्रित अस्तित्वामुळे विशेष फळ मिळते. राजयोग निर्माण होतो तेव्हा त्याला सुखसुविधा, धन, वैभव आणि प्रतिष्ठा या लोकांना मिळत जाते. तर चला या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊ की नंतर मकर संक्रांतीच्या वेळी बुधादित्य राजयोग निर्माण झाल्यामुळे कोणत्या त्या 5 राशी आहेत त्यांना लाभ मिळेल. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ असे लिहा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, ज्यामुळे स्वामींचे आशीर्वाद सर्व भक्तांवर कायम राहतील. चला तर मग जाणून घेऊया नशीबवान आणि या भाग्यशाली राशींबद्दल, ज्यांच्या राशीत आदित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यातली पहिली रास आहे मकर रास. मकर राशीच्या जातकांना बुधादित्य राजयोग निर्माण होणे अनुकूल ठरणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीत लग्न भावात निर्माण होणार आहे. कुबेर महाराजांच्या विशेष कृपेमुळे तुमच्या सात वाढ होईल. सूर्यदेव आणि कुबेर महाराजांच्या कृपेमुळे धन कमावण्याचे अनेक मार्ग तुमच्या समोर उघडतील. लक्ष्मी माताची कृपा 14 जानेवारीपासून तुमच्यावर राहील. आजारांशी संबंधित समस्यांचा बुधादित्य राजयोगाच्या शुभ दृष्टिकोनातून निवारण होऊ शकते. त्याचबरोबर 14 जानेवारीला जन्म झालेल्या व्यक्तींसाठी बुधादित्य राजयोग अधिक शुभ असेल, कारण लक्ष्मी माता या राशींना भरभरून कृपा करेल. त्यामुळे दीर्घकाळाच्या समस्या संपुष्टात येतील आणि एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांचा व्यवसाय देश-विदेशात तुमच्या आर्थिक समस्यांचे निराकरण होईल. तसेच धनलाभाचे अनेक मार्ग तुमच्या समोर उघडतील. जर तुम्ही दीर्घकालीन प्रवासाची योजना आखत असाल तर ती या काळात पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. 14 जानेवारीनंतर तुमच्या घरात मोठं मंगल कार्य होऊ शकते. त्याची लग्न जानेवारी महिन्यात होणार आहेत त्यांना माता लक्ष्मीचे आशीर्वाद लाभतील आणि त्यांच्या जीवनात प्रेमाचे साधन वाढेल. स्वतःचे वाहन किंवा गाडी घेण्याचे स्वप्न जर पाहिले असेल तर तेही स्वप्न या काळामध्ये यावेळेस पूर्ण होईल. त्यांना लक्ष्मी मातांचे आशीर्वाद लाभतील आणि
त्यांच्या जीवनात प्रेमाचे साधन वाढेल. कोर्ट कचेरीचे चालू असलेले प्रकरण तुमच्या बाजूने निकाली लागेल. तुमच्या करिअरमध्ये अनेक मार्ग उघडतील. तुम्हाला यश मिळेल. होय मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील हा काळ. तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही हा काळ. नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे तुमच्या घरात आनंदच आनंद राहील. 65 वर्षानंतर मकर संक्रांतीला निर्माण झालेला राजयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. मित्रांनो, या वेळेचा पूर्ण फायदा घ्या आणि हा काळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना सांगावे वाटते की 65 वर्षानंतर मकर संक्रांतीला निर्माण झालेला बुधादित्य राजयोग लाभदायक ठरू शकतो. होय मित्रांनो, कारण हा राजयोग तुमच्या राशीत दुसऱ्या भावात निर्माण होईल. त्यामुळे या काळात सूर्यदेव आणि कुबेर महाराजांच्या कृपेने तुमच्या करिअरवर जबरदस्त सकारात्मक परिणाम होतील. 14 जानेवारीपासून धनुराशीच्या व्यक्तींना हा काळ अतिशय शुभ फळ देणारा ठरेल. या काळात तुमच्या आयातीत उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल. तुमच्या नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग बनतील. त्याचवेळी तुम्हाला अनेक नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरीमध्ये पदोन्नती होईल आणि बॉस तुमच्या कामाची भरपूर प्रशंसा करतील. भाग्य तुमच्यासोबत पूर्णपणे असेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. मान सन्मान मिळेल. तुम्ही एखाद्या खास प्रोजेक्टमध्ये यशस्वी व्हाल आणि व्यवसायात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. होय मित्रांनो, तुम्ही ट्रिपवरही जाऊ शकता आणि जीवनात अनेक आनंद तुम्हाला मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा बुधादित्य राजयोग शुभ आणि फलदायी ठरेल. त्यानंतरची रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींच्या समस्या दूर होतील आणि घरपरिवारात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि चारही बाजूंनी तुम्हाला धनलाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना, नोकरी करणाऱ्यांना 14 जानेवारीला नोकरी संबंधित मोठी खुशखबर मिळू शकते. जसे की तुमचे प्रमोशन होऊ शकते किंवा तुमच्या वेतनात वाढही होऊ शकते. ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यात यश आणि प्रगती तुम्हाला मिळेल आणि कौटुंबातील समस्या सोडवल्या जातील. या काळात तुम्हाला नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. विवाहाचे संबंध पक्के होतील आणि प्रेमसंबंधासाठी 14 जानेवारीचा दिवस हा अत्यंत अनुकूल ठरेल. तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला काही सरकारी कामही मिळू शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने मेष राशीच्या जातकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस हा खूपच शुभ आणि फलदायी ठरेल. या दिवशी तुम्ही कोणतेही काम हातात घेतल्यास ते यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. तुम्हाला बराच काळ थांबलेला पैसा परत तुमच्याकडे येईल. व्यापाऱ्यांना अचानक धनलाभ होईल. त्यानंतर पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 55 वर्षानंतर निर्माण झालेला बुधादित्य राजयोग वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. माता लक्ष्मी तुमच्यावर मेहरबान राहील, ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल. तुमच्या जीवनात सुखसुविधा वाढतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळतील. सूर्यदेवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या काळात कला आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नवीन रोजगार सुरू करण्याची सुवर्णसंधी या काळात मिळू शकते. होय मित्रांनो, तुम्हाला सल्ला दिला जातो की कोणत्याही प्रलोभनात येऊन चुकीचे काम करू नका, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 14 जानेवारीपासून व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात सकारात्मक परिणाम मिळतील. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही भरभराट करू शकाल. बुधादित्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रवासाचे योग येतील. 14 जानेवारीनंतर तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही भांडणांपासून दूर राहा आणि वाहन चालविताना काळजी घ्या. ज्या जातकांचे पारिवारिक संबंधात मतभेद होते त्यांचेही अंतरे संपुष्टात येतील. तुम्हाला नोकरीच्या बाबतीत शुभ बातमी कळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी केली असेल तर नक्कीच त्यांना यश मिळेल. तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. बुधादित्य राजयोग तुम्हाला अत्यंत फलदायी ठरेल.
ज्या व्यक्तींच्या विवाहात अडचणी येत आहेत त्यांची ती समस्या दूर होईल. आता माता लक्ष्मीच्या कृपेने आणि बुधादित्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात यश, मानसन्मान तुम्हाला मिळेल. तुमचे नशीब बदलून जाईल. तुमच्या घरी काही दिवसांसाठी नवीन पाहुणा येऊ शकतो. त्याचा तुम्ही आदर आणि सन्मान करा. 14 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल. बुधादित्य राजयोगाचा संपूर्ण लाभ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. यानंतरची रास आहे 5वी कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप खास ठरणार आहे, कारण तुमच्या राशीत लग्न भावात आदित्य राजयोग निर्माण होणार आहे. कुबेर महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड असेल. यामुळे तुमची विवाहाची चर्चाही पक्की होऊ शकते. धनसंबंधित समस्या दूर होतील आणि सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल. माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर असेल. तुम्ही दिन दुगणी रात चौगणी प्रगती कराल. जीवनात पुढे जाल आणि यशाचे शिखर गाठ. तुमची आयात मोठ्या प्रमाणात वाढेल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. जुन्या गुंतवणुकीत तुम्हाला लाभ होऊ शकतो. तुम्ही चांगले नाव कमावू शकता. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने कुंभ राशीच्या जातकांचे सर्व दुःख आणि त्रास कमी होतील. तुमच्या जीवनात आनंद येईल. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींचं जीवन बदलून जाईल. मकर संक्रांतीला तुम्हाला तुमच्या पित्याकडून मोठी खुशखबरही मिळू शकते. स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या जातकांना यश मिळेल आणि त्यांची मनोकामना पूर्ण होईल. माता लक्ष्मीची आणि कुबेर महाराजांची कृपा तुमच्यावर राहील. जानेवारी 2025 पासून तुमचे नशीब बदलणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींवर माता लक्ष्मी, कुबेर महाराज आणि सूर्यदेवाची कृपा होईल. मित्रांनो, कृपया कमेंट करून आम्हाला सांगा की माहिती कशी वाटली. माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, ज्यामुळे महाराजांची तुमच्यावर अखंड आणि कायम कृपा राहील. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.